पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा जुन्नर, अकोले, संगमनेर मार्गे व्हावा या प्रमुख मागणीसाठी दिनांक 12 जानेवारी रोजी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको जनआंदोलन आयोजित करण्यात आले आहे। या प्रस्तावित आंदोलनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज ब्राह्मणवाडा येथे छोटेखानी सभा घेण्यात आली। या सभेत स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व रेल्वे मार्गासाठी आग्रही असलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेत बोलताना वक्त्यांनी सांगितले की जुन्नर, अकोले, संगमनेर मार्गे रेल्वे सुरू झाल्यास आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी व कामगार वर्गाला मोठा फायदा होणार असून परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाईल। त्यामुळे शासनाने या मागणीचा तातडीने सकारात्मक विचार करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। या जनआंदोलनासाठी परिसरातील विविध संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे तसेच परिसरातील गावे बंद ठेवण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। हक्काची आपल्या पैशाची, आपल्या खिशातल्या पैशाची रेल्वे ही कुणीतरी चोरून नेते आणि ही चोरून नेत असताना जर आपल्याला जाग येत नाहीये, मला कळत नाही आपण एवढे भावना विवेश का आहोत, आपल्या भावना एवढ्या मेल्या काय मला कळत नाहीये। आपल्या गावामध्ये जर आता या ठिकाणी एक भांडण झालं तर 500 लोक उपलब्ध राहतील, परंतु आपल्या हक्कासाठी आपल्याला जागा का 800 तरुण असतील, त्यापैकी 200-300 तरुण कमीत कमी चाकणला असतील, पुण्याला असतील। या प्रत्येकाला जर आपल्या घरामध्ये कुणी आजारी पडलं तर यायचं ठरलं तर 1000 रुपये खर्च होतो। जर त्या मुलाला तिथून इथपर्यंत येण्यासाठी तर तो 50 रुपये येणार असेल तर आपण का लढलं नाही पाहिजे? ही विकास क्रांती सेना, कोण विकास क्रांती सेना? अहो ही कोण नाही, तुमच्यातील पोरं आहे, तुमच्या घरातली, तुमच्या गावातली, तुमच्या खाती सभेतली 3 पोरं आहेत, 4 पोरं आहेत। ही ओरडतायत हे तुमच्यासाठी सांगताय की आपण जागवा। कानामध्ये आवाज जातोय तरी आपल्याला जाग येत नाही, डोळे उघडे आहेत तरी आपल्याला कळत नाही। का कळत नाहीये? मला ही गोष्ट कळत नाहीये। माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, आता जर आपण जागे झालो नाही, हा रेल्वे मार्ग परत होत नाही। आपण 40-50 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कुठेतरी आपल्या गावाच्या जवळून, आपल्या शहराच्या जवळून हा रेल्वे मार्ग चालला होता आणि आज तो रेल्वे मार्ग कुठेतरी पळवला, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे। प्रत्येकाच्या मनाला विचारा, प्रत्येकाच्या मनाला फार माहिती आहे हा रेल्वे मार्ग पळवला जातोय, राजकीय षडयंत्रातून हा रेल्वे मार्ग जातोय, हे कोणाला कळत नाहीये। आणि एवढं सगळं माहीत असताना, तुम्ही कानाने ऐकत असताना, जर आपण आपल्या बंगल्यामध्ये बघणार आहोत, आपण चहा पिण्यामध्ये बघणार आहोत, आपण इकडे बंगल्यामध्ये बघणार आहोत, येणारी पिढी, आपली पोरं आपल्याला माफ करणार नाही, ही गोष्ट 100% लक्षात ठेवा। आणि आपलं रक्त तापत का नाही? या रेल्वे मार्गाला माझ्या माहितीप्रमाणे 2000-3000 करोड रुपये खर्च होणार आहे आणि 2000-3000 करोड रुपये हा कुठल्या मंत्र्याच्या, कुठल्या संत्र्याच्या, कुठल्या याच्या खिशातून पैसा येणार नाहीये। आपण जे बटाटे पिकवलेत, आपण जे दूध घातले, आपण जे शर्ट घातले, आपण जे पॅन्ट घातली, प्रत्येक गोष्टीवर आपण टॅक्स दिलाय आणि हे पैसे आपले आहेत। आणि हे पैसे जर आपले दुसरा कोणी चोरून त्याच्याकडे येणार असेल तर आपण का जागा व्हायचं नाहीये? आपला ईदमध्ये बांध जर आपल्या भावानी, सख्या भावानी कोरला तर आपण कोरडीचं बोलते घेऊन त्याच्याशी मारामारी करतोय आणि आपल्याला हजारो करोड रुपये रेल्वे मार्ग कोणी चोरून देत आहे आणि मुरडण्यासारखं आपण बघत असताना ते हे मला योग्य वाटत नाहीये। आम्ही आमची कामं सोडून थोडंसं 2 रुपये खर्च करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि तुम्ही जर आम्हाला एवढी असंवेदनशील दाखवताय, मला कोणाला अतिशय वेदना होत आहेत। आणि आपण लढाव्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातली माणसं आहोत, छत्रपतीची भूमी आपल्यापासून हात अंतरावर आहे। या गावातील मावळे ह्या गावात लढले असतील, दहापैकी आपल्या कुठल्या कामासाठी आपल्या या रेल्वे मार्गासाठी आपल्याला लढावं लागणार आहे। हा रेल्वे मार्गासाठी आपण उभा राहिलो आणि उद्या हा रेल्वे मार्ग झाला तर त्या रेल्वेमध्ये बसताना आपल्याला अभिमान वाटेल, आपल्या पुढच्या पिढीला आपला अभिमान वाटेल की आमच्या थोड्या मोठ्यांनी आपल्या घरातील वडीलधाऱ्यांनी संघर्ष केला म्हणून ही रेल्वे आपल्या नशिबात आलेली आहे। मला मनापासून कळकळीची एकच विनंती आहे, तुमच्या कोणाच्या ज्याच्या कानापर्यंत हा आवाज पोहोचत असेल त्याला अंतकरणापासून माझी एक विनंती आहे, या विठ्ठलाचं तुम्हाला शपथ आहे की तुम्हाला जर तुमच्या पुढच्या पिढीचं कल्याण हवं असेल तर उद्या तुम्हाला यावं लागतंय आणि उद्या तुम्हाला यावंच लागतंय। जर तुम्ही आले नाही तर तुमच्या लेकराबाळाच्या चेहऱ्याकडे बघताना तुम्हाला लाज वाटेल। एवढंच मी तुम्हाला सांगतो की आमची एकट्याची लढाई नाहीये, आम्ही तुमचेच आहोत, तुम्ही आमचेच आहात, तुम्हाला आमच्यासाठी यावं लागेल। उद्या लढा आपला जर त्या ठिकाणी पडला, त्या ठिकाणी जर आपलं आंदोलन पडलं तर आम्ही हरणार नाहीये, तर तुमच्यातला माणूस, तुमच्यातला छत्रपतीचा मावळा हरणार आहे, कारण तुमच्या मुलांसाठी तुम्ही संघर्ष करू शकले नाही आणि म्हणून रेल्वे गेली। ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना मान्य करावी लागेल। नमस्कार। उद्या मोठा या ठिकाणी समस्त पठारभाग व अकोलेकरांच्या, संगमनेरकरांच्या लढ्यातून उभी राहिलेले एक जो मोर्चा आहे, जे आंदोलन आहे, रास्ता रोको आहे, तो आपण विकास क्रांती व रेल्वे कृती समित्यांच्या माध्यमातून मोठा या ठिकाणी
जो महामार्ग आहे पुणे नाशिक, तो महामार्ग अडवून रास्ता रोको करत आहोत. खरं तर हा रास्ता रोको करण्याची वेळ या ठिकाणी आपल्यावर का आली आहे, तर आपल्या हक्काची आणि आपल्या तालुक्यांना या पर्यटनाचा दर्जा वाढवणारी, पर्यटनाचे ते हे आहेत स्रोत आहेत ती वाढवणारी असेल किंवा विकासाचे स्रोत वाढवणारी मुंबई पुण्याला जवळ करणारी जी रेल्वे आहे ती चोरीस गेलेली आहे. आणि ती चोरीला गेलेली रेल्वे आपल्याला परत एकदा आपल्या हक्काची रेल्वे, आपल्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाची रेल्वे आपल्याला परत आणण्यासाठी आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आणि या आंदोलनामध्ये मला विनंती करायची प्रत्येक ग्रामस्थाला, तळागाळातील प्रत्येक गोरगरीब, सर्व समाजातील प्रत्येक घटकाला, महिला भगिनींना, लहान मुलांना, सर्वांना मला विनंती करायची आहे की ही आपल्या हक्काची लढाई आहे. या आपल्या कष्टाच्या पैशाच्या चोरी झालेल्या रेल्वेची लढाई आहे. आणि ही लढाई जर आपण आज लढलो नाही तर ही रेल्वे आपल्याला भविष्यात कधीही मिळणार नाही. रेल्वे मार्गाला आपण प्रवास करतो डिझेल गाड्यांनी किंवा एसटी महामार्गाने यांनी, त्याच्यापेक्षा 9 पट कमी खर्च लागतो. पुण्याला जायला आज तुम्हाला जर 500 रुपये लागणार असतील तर त्याच्या 9 पट खर्च म्हणजे अगदी 50-60 रुपये खर्चामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहात. आणि ही फक्त आर्थिकच नाही तर उद्या कुठलीही शहरं आपल्याला वेळेची बचत करून जवळ येण्यासाठी फार महत्त्वाची आहेत. आपली मुलं चाकणसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी कामाला आहेत. आपला शेतीमाल पिकतोय, आपल्याकडे दूध पिकतंय. आपण सकाळची दूध देखील पुण्याला घालू शकतो. सकाळचा भाजीपाला पिकवलेला उद्या पुण्यामध्ये आपण जाऊन विकू शकतो, विक्री करू शकतो. आपली मुलं इथपासून अपडाऊन करू शकतात शाळेसाठी, अपडाऊन करू शकतात त्या ठिकाणी नोकरी पाहण्यासाठी. आणि हा जो लढा आहे, हा लढा कुणाचा वैयक्तिक नाही, कुठला राजकीय नाही, कुठलाही राजकीय लवलेश यामध्ये नाही. हा सर्वसामान्यांचा लढा आहे. आणि सर्वसामान्यांच्या अधिकारासाठी लढण्यासाठी उभं राहावं लागेल. जर आम्हाला सर्वांना जर या गोष्टीची जाण आज आली नाही, जर आपल्याला या गोष्टीचं गांभीर्य कळालं नाही तर आपल्या हातामधून इतकी मोठी गोष्ट सटकून जाईल का तिची भरपाई आपल्याला परत 5ही पिढ्या करता येणार नाही. म्हणून हा रेल्वे मार्ग हा आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा, आपल्याला विकासाकडे, आपल्याला प्रगतीकडे नेणारा हा रेल्वे मार्ग आहे. यासाठी आपल्या सगळ्यांना लढायचंय, आपल्या सगळ्यांना एकत्र यायचंय आणि आपले हक्क, आपली जी हक्काची रेल्वे आहे, आपल्या विकासाची रेल्वे आहे, ती रेल्वे परत एकदा आपल्याला ज्या जुन्या आपल्याला पुणे नाशिक जो रेल्वे महामार्ग आहे त्या महामार्गाच्या पॅरलल जी जाणारी रेल्वे ती पुन्हा त्याच ठिकाणावरून गेली पाहिजे. आपल्याला विकासाकडे नेणारी रेल्वे परत आणायची आहे. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी अगदी तन मन धनाने या ठिकाणी महिन्यापासून लढतो आहे. 2024 साली देखील आपण या ठिकाणी 60 किलोमीटरचा पायी मोर्चा ह्याच गोष्टीसाठी काढला होता. आजही लढतो आहेत आणि उद्याही लढणार. जोपर्यंत रेल्वे येत नाही तोपर्यंत लढणार. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, माझा एक तुमचा भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून, एक तुमचा जवळचा नातेवाईक म्हणून किंवा कोणीही समजा, मी तुमचा जवळचा एक प्रेमाचा माणूस म्हणून तुम्हाला विनंती करतोय की आम्ही येतोय, आम्ही लढतोय आणि आम्हाला पाठबळ देण्यासाठी, आपली रेल्वे परत आणण्यासाठी तुम्हाला सर्वांना यायचंय. नक्की या, नक्की या. कारण आज आलो नाही तर ही रेल्वे परत कधीच भेटणार नाही. अभी नाही तो कभी नाही. मनापासून विनंती आहे, यावं लागतं.